जेवून झाल्यावरती खरी मेहनत ही खरी मेहनत ही असते, सगळ्यात महत्वाचा काम असतो. नमस्कार मंडळींनो, मी सनी वाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता सध्या मी माझ्या गावात असे ओळ्या गावी, आणि तुम्हाला माहिती आहे महाशिवरात्री आहे 15 तारीखला. तर महाशिवरात्रीच्या अगोदर आमच्या ओळ्या गावी डाळा हां तर स्थळा फिरतात देव. हो, स्थळा फिरतं म्हणजे भेट होता, देवांची भेट होता, देवांची भेट होता. तर काल आमचे देव बाहेर पडून लिंगेश्वर नाही गिऱ्याकडे गेले, कुरमोऱ्याकडे गेले, कुरमोऱ्याकडनं बिरामनाथ गेले. तेथे जेवण बिव सगळ्यांका भरपूर लोकांका होता. आणि संध्याकाळी देव लिंगार गेले. तिथे पहिले आपल्या वैंगणेवाडी तिथे एक स्थळ असा, त्या स्थळात गेले, तिथे भेट दिली. आणि लिंगावर गेले तिथं आता रात्री आज संध्याकाळी भेट होतली, देवांची भेट होतली. दुपारी जेवू का काल रात्री भेट लिंगेश्वर मंदिरामध्ये आमच्या ना नाटक होता, काल नाटक ठेवलेला होता. तर आता भोजन आहे, जेवण आहे आता. तर आम्ही आता चाललोय काकाने मी. कालची मला व्हिडिओ दाखवायला भेटली नाही, कारण मला काल दुसऱ्याकडून एक ऑफर आलेली व्हिडिओ शूटिंग करायची, त्यासाठी मी ते काल मिस केला. तर मला ॲक्च्युली दाखवायला पाहिजे होतं ते कसा देव एकमेकांशी भेट होते ते. पण आता हे मी दाखवतो आजपासून दिवस आपले जेव्हा कार्यक्रम आहेत ना देवळाकडे सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता ओळ्या गावातले आमच्या आता दुपारी महाप्रसाद होणार आहे. महाप्रसाद म्हणजे देवांची झाल्याच्या नंतर देवांची भेट होतली, म्हणजे भेट काय मान पान काय देवचा एकामेकाक ते देणार. तिथून मग भराडेर जाणार, भराडी लिंग भराडी भावई भूमके तिथे जाणार. ते परत एक स्थळ असा, त्या स्थळात जाऊन नारळ कोंबडो तिथे देणार. कोण त्याला हे दोघे जण असतात, दोघे जाते ते देवाची भराड्याकडे भेट झाली काय. तिथून जळ बांधायला येणार, तिकडे जळ बांध्या ह्या नाही देवाची नारळ कोंबडो काय द्यायचं तिकडे जाणार. तिथून देव ते आजच होणार. आणि तिथून येणार. आल्याच्या नंतर ते मग देव सगळे तिथून आल्यावर ते हात पाय धुवून मग त्यांच्या देवाच्या ह्याच्यात आले काय. मग तिथून ओसरगाव वरून ववळीयात चालत देव येणार वाचत घालत. का तिथे भेट झाली का मंदिरात आले, आराम केल्याने 8 दिवस काय रात्री म्हणजे भजना वगैरे होतली गाववाल्यांची भजना होतली. मग उद्या दुपारी परवा दुपारी शनिवारी सिद्धगडावर म्हणजे शिवाजी महाराजांच्या पूर्वजांनी तिथे किल्ला बांधलेला होता. तिथे जाणार, तिथे गोसावी पूजक वगैरे बसून झाले काय. मग तिथे महाप्रसाद होणार. महाप्रसाद संध्याकाळी 5 वाजता देव, नंतर रविवारी मग 2 दिवस सप्ताह असणार महाशिवरात्रीचे 15 तारीख आणि 16 तारीखला. तर तुम्ही माझ्या चॅनलद्वारे तसं मग बघतातच. आता ही व्हिडिओ तुम्ही बघा, माझी ही व्हिडिओ राहिलेली. आता मी चाललो लिंगेश्वर मंदिरामध्ये त्याला, कारण ते कालचा मिस झाला मला. पण आतापासून मी सुरुवात करतो व्हिडिओ दाखवायला. ओके, व्हिडिओ आवड बघा, मस्त झाला व्हिडिओ. लास्टपर्यंत बघा, जास्त लास्ट वेळ बघा व्हिडिओ, लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत नाही व्हिडिओला नक्की लाईक करा. काका थांबले नाहीत, काका नॉनस्टॉप बोलते, खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये आलेत. ओके चला, लेट झाला कारण तिथे वाट बघत असतील. बाय बाय. इथे पण नाही हो व्हिडिओ मध्ये, नाही तर बघा कट करतले. लाडू देताना तू कट करणार नाही, कसा करणार आणि तुम्हाला कसा कट करेल. मी पहिला बघतेला नंतर का लाडू आहे ना, मला चोपून खायला लागतं, दात दुखतात मग. नमस्कार राजू काका, या 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 तुम्ही महत्वाचे माझ्यासाठी. काढले यार.
बटाटे सोलतात, बटाट्याची भाजी. हा हे अरे बापरे. होय ना, जेवण बनवतात. हा काका अरे वा. डाळ आणि बटाट्याची भाजी एक नंबर. आणि एक बघा जेवण बनवणारे आमचे आज काय काय बोलतात त्याला सावंत काका. प्रत्येक व्हिडिओमध्ये जेवण करण्यासाठी असतात आमचे काका. लाडू वाटतात, लाडू खालत ते नाही, सोपन खाते कडकच. हो बांधलात ना, ओके ना, एकदम फर्स्ट क्लास. हा काय हो परत बघा झाली सगळीच मस्त. माझाच कमी होता ना. हो नमस्कार. नाही येत आज नाही खडे, आता 4 दिवस आपल्याकडेच. अरे नमस्कार. तुमका हो कालची रवली ते आज पूर्ण करते. हा त्याला केला. लाडू कापलेली. हा लाडू 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 होय. नरम लाडू होते रे, बुंदीचे आणायचे ना. हो आणि बटाट्याची भाजी खाऊ. पानं घेऊन येतात केळीची. नैवेद्य दाखव. हे काय करतात? अच्छा नळ बसवतात. इमर्जन्सी मध्ये नळ बसवतात. गोड बांधला शिरवणी ना. बघा हे घेऊन येले आता शिरवणी गोड. भारी केला मस्त आणला. मस्त आणला भारी केला. खोबरं किसतं. होय तर
त्याला सुरुवात करताय हां तर आता जेवण वाढायला सुरुवात करते हे रेडी ना भावांनो आता पहिलं वाढणार तुम्ही लोकांनी नंतर लास्टला जेवायला बसतो पहिले पाहुणे मंडळी पहिले पाहुणे मंडळी हां हां हो आता आलात आता येलात होय काय हे नको ते फक्त ती एकच लाईन हा विद्यार्थी आले आमचे शाळेतले विद्यार्थी आले बरं वाटलं छान छान हाय हाय तू पण हाय हाय लास्ट ना ते काल तुका पकडले नाही ना स्टेजवरती घेऊन गेलेले ना एका राजा एका घेऊन गेलेलो स्टेजवरती वरती हा शिवा काका सोनकडीसाठी बघा ग्लास देतात हा हो शिवा का सोनकडीसाठी ग्लास देतात हा द्या 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 होय होय आता आलात म्हणून सुरुवात करा होय होय जेव्हा आरामात पत्रावळी कला असा कोणी उचलायचे ना जाग्यावर ठेवायच्या नळ इथलं लावलेलं हर हर मा जेवा आरामात जेवा हो काढले हो आरामात आरामात हो हो घ्या शिवा का शिरा घ्या मस्त आहे एक नंबर गोड जेव्हा आरामात हा आरामात आरामात बघा ना आरामात मस्त जेवतो भात येईन का भात द्या हो जेवलंय जेव्हा आरामात हा तुम्ही आरामात जेवा काका आता मस्त अप्रतिम जेवण होता शिरा तर एक नंबर होता सोजी आणि सब्बर तर सगळे छान जेवले नाही ना बोलताना भरपूर माणसं आली जेवायला गावातली आता जेवण झालंय
संपला आता आपण देव बाहेर काढता येईल ना आणि आता कुठे जाणार डायरेक्ट आता आपण आता इथून आपल्या रामेश्वर रामेश्वर मंदिरमध्ये जाणार पहिले इथे कुठे देव आहे तिकडे जाणार भराडी देवीच्या इकडे जाणार तिथून नंतर मग रामेश्वर मंदिरमध्ये जाणार तर तुम्ही असंच अजूनमध्ये व्हिडिओ बघितला तर हे आम्ही निघतो तेही तुम्ही बघा देव बाहेर काढतात ओके बाय बाय देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सबलवक्तुते जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्व त्रैलोक्यचराचर तस्मात् इदानीं सर्वाश्च मनोरथाः भागवमर्यादा गोपात पूर्वी भागा आता जैन लिंगेश्वर महाराज तर जी काय आमच्या पूर्वजांनी रीतिरिवाज घालून दिलं त्याप्रमाणे आपलं जे सगळे रात्री जेव्हा स्थळ फिरायला जातात तेव्हा आपली दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे इथे भेटीला येतात त्याप्रमाणे आज आलेले आहेत काल आलेले आहेत आणि आपलं काल तुमच्याकडे इथे मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून दशावतारी नाटक झालेलं आहे आज तुम्हाला वाडीउपर कडून सर्व 12 देवतांना वाडीउपर केलेलं आहे अमृताचं भरलेलं फळ ठेवलेलं आहे पानाचा विडा ठेवलेला आहे तेव्हा त्याच्यावरती राजी व्हा ही केलेली सेवा ही मान्य करून घ्या सगळ्या गावघरातील सर्व लोकांना सुखी समृद्धी ठेवून द्या त्याचप्रमाणे प्रत्येकाचा जो काय नोकरी धंदा उद्योग व्यवसाय चालू आहे त्याच्यामध्ये वृद्धी करून द्या यश कीर्ती लक्ष्मी प्राप्त करून द्या मुलाबाळांचा सांभाळ करा त्यांना विद्या उत्तमोत्तम प्राप्त करून देऊन विविध कला गुणामध्ये पारंगत करा सत्संग सद्विचार प्राप्त करून द्या सर्वांमध्ये गावातील सर्व लोकांमध्ये एकोपा करून द्या कोणत्याही प्रकारची रोगराई असेल काही क्लेश पीडा बाधा असतील तर त्या आजच्या क्षणापासून या चतुर्सीमेच्या बाहेर फेकून द्या त्याचप्रमाणे ही सर्व जी सेवा केलेली आहे ही तुम्ही मान्य करून घ्या आणि अशाच प्रकारे सेवा करून घेऊन राखण रखवलेलं सामील व्हा पण हे जेवून झाल्यावरती खरी मेहनत ही खरी मेहनत ही असते सगळ्यात महत्वाचा काम असतो बरोबर आहे शूटिंग आहे आभार मारा हो नाही पण खरी मेहनत ही आहे खरी मेहनत ही आहे जेवणानंतर सगळा
बरं वाटतं रे. भारी एक नंबर. हा काढलात ना. हो हे काय चालू आहे आता. मस्त हिरवगार सगळं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चालतो शेतामध्ये. आता आम्ही भराडी मंदिरच्या इकडे आलोय बघा. आता रामेश्वर मंदिराकडे चाललो आम्ही. आता रस्त्याला लागलोय बघा. थंडा पियाले ना. पिया आरामात पिया. जरा सकाळपासून उन्हात पिलं. थंडा आणि बंगाली काजा. चांगली गोष्ट केली. छान पिया. 2 ग्लास पिया. एकच नाही, 2नी जरा ताण भागतली. एकाने नाही भागत. डॉन बघा. डॉन नाही घेतले. मी गोड जास्त खात नाही. ॲप्स असतात ना म्हणून. या आरामात हो. यांच्यातर्फे आपल्याला इथे थंडा आणि हे बंगाली खाजा सगळ्यांना केलेली आहे व्यवस्था. चांगली छान केला साहेब, तुम्ही छान केलात. कसा बघ सकाळपासून दमलेलो असतो, आता उन्हातानात फिरतो. छान केलं. धन्यवाद. असं सहकार्य करत राहा दररोज.
चला मग मंडळींनो, आता व्हिडिओ इथेच थांबवतो. छान कार्यक्रम झाला. तुम्हाला दाखवलं मी माझ्या चॅनलद्वारे. पहिल्यांदा ही व्हिडिओ दाखवली मी माझ्या चॅनलद्वारे. हे श्री लिंगेश्वर देव आणि आपली रामेश्वर भेट ही कशी असते ती 2026. तर आता शनिवारी सिद्धगडावरती जाणार आहे देव. तर तेही तुम्हाला मी दाखवणार. महापुरुष सिद्धगड तिथे जाणार आहे. तर तीही व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. आता ही व्हिडिओ इथे थांबवतो. ऑलरेडी माझा कॅमेरा मोबाईल हे सगळं चार्जिंग 1-2% राहिले आहे. तर कधी स्विच ऑफ होईल त्याच्या आधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला बघत असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. मला कमेंट करून सांगा. चला बाय बाय, टेक केअर.